दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्यातर्फे वसमत ते औंढा अशी कावड यात्रा काढण्यात आली होती। मात्र या यात्रेच्या मार्गावर काही समाजकंटकांनी गाय कापून टाकून कावडची विटंबना केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। NTV न्यूज मराठी वसमत ते औंढा ही कावड यात्रा संत सावतामाळी मंदिर, रविवार पेठ, काळंकाई मंदिर, कवठा रोड, भेंडेगाव पाटी आणि धामणगाव पाटी मार्गे जाणार होती। या मार्गावर कावड यात्रा येणार असल्याची माहिती असल्यामुळे समाजकंटकांनी जाणीवपूर्वक विटंबना घडवून आणल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी संघटनेनं केली आहे। जर या मागणीची पूर्तता झाली नाही तर दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी रास्ता रोको आंदोलन आणि वसमत शहर बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनामध्ये म्हटलंय। या आशयाचं निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत तालुका जिल्हा हिंगोली यांच्या कार्यालयात देण्यात आलं। यावेळी राजू उबाळे, देवगिरी प्रांत मंत्री प्रवीण बागल, हिंगोली जिल्हा गोरक्षक प्रमुख चंदू खराटे, विजय अळसपुरे, साईनाथ कोमलवार, अरुण मगर, गजानन डंगरे, किसन हरबळे, कार्तिक हरबळे, विजय तिडके, शंकर बेले, शुभम हरबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या ठिकाणी आम्ही डीवायएसपी कार्यालय वसमत या ठिकाणी राष्ट्रीय बजरंग दल व आम्ही शेतकरी बांधव यांच्या मार्फत काल जी धामणगाव शिवारामध्ये जनावर कापण्याचे जे गुन्हा घडला होता त्या गुन्ह्याचं काहीतरी मार्गी लागावं म्हणून आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। यापुढची कारवाई यापुढील कारवाई ही लवकरात लवकर करून आरोपींना अटक करावे हीच आमची सर्वांची इच्छा आहे। नाहीतर आम्ही वसमत शहर बंद व रास्ता रोको आंदोलन करणार आहोत। जय श्रीराम। आम्ही आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी या ठिकाणी आज आम्ही आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाच्या मार्फत निवेदन द्यायला आलतो की दिनांक 3/5/2025 वार रविवारी या दिवशी वसमत ते औंढा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल मार्फत आम्ही कावड यात्रा काढली होती। या कावड यात्रेला जाणून बुजून या कावड यात्रेची विटंबना यासाठी काही समाजकंटकांनी या धामणगाव पाटीपाशी 2 नायका गोवंश, 2 गायी व 5 गोवंश अशा 7 गोवंशाची हत्या केली जाणून बुजून। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गायीला गोमातेचा दर्जा दिलेला असताना सुद्धा जर असे प्रकार जर महाराष्ट्रात घडत असतील तर हे पोलीस प्रशासन काय करत आहे? अशा या घटनेला आळा बसण्यासाठी आम्ही इथं या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन द्यायला आलो। या येणाऱ्या 48 तासामध्ये जर उपविभागीय अधिकारी किंवा पोलिसांनी जर काही कारवाई नाही केली तर येणाऱ्या 7 ऑगस्ट रोजी आम्ही वसमत बंदची हाक दिलेली आहे। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल। जय श्रीराम। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।